नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्याधन अकॅडमीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज ग्रुप बी चा जो पेपर झाला, जीएस चा दुसरा पेपर, त्या पेपर मध्ये पॉलिटीचा आपल्याला अनालिसिस करायचा आहे। या पॉलिटीमध्ये 36 क्रमांकाचा जो प्रश्न आहे तिथून ते 50 नंबर पर्यंत हे सगळे प्रश्न दिलेले आहेत। हा प्रश्न 36 नंबरचा असा होता, खालीलपैकी योग्य विधान। मित्रांनो, इथे आपल्याला योग्य विधान विचारले होते। यामध्ये सगळ्यात महत्वाचं पहिलं स्टेटमेंट असं आहे की राष्ट्रीय राजधानी क्षेत्राच्या मंत्रिमंडळाची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते आणि राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत ते मत धारण करत असतात। आता आपल्याला माहित आहे, या देशाचं राष्ट्रीय राजधानी क्षेत्र म्हणजे दिल्ली आहे। दिल्लीसाठी स्पेसिफिक कलम आहे, त्या कलमाचं नाव आहे आर्टिकल 239A। लक्ष ठेवा मित्रांनो, याच्यासाठी हे स्टेटमेंट विचारलंय आपल्याला। योग्य कुठलं स्टेटमेंट आहे हे त्या ठिकाणी त्यांना विचारायचंय। त्याच्यासाठी दिल्लीसाठी सेपरेट कलम आहे, ते म्हणजे आर्टिकल 239AA। या कलमामध्ये सरळ सरळ सांगितलंय, दिल्लीच्या मंत्रिमंडळाची जी नेमणूक आहे ते राष्ट्रपतीद्वारे केली जाते। हे स्टेटमेंट 100% बरोबर आहे। दुसरं स्टेटमेंट सांगितलंय, पॉंडिचेरीच्या मंत्रिमंडळाची जी नियुक्ती आहे ती उपराज्यपालाद्वारे केली जाते आणि त्यांची मर्जी असेपर्यंत ते पद धारण करतात। मित्रांनो, हे स्टेटमेंट 100% रॉंग आहे, कारण पॉंडिचेरीच्या मंत्रिमंडळाची जी नेमणूक आहे ती सुद्धा राष्ट्रपतीच करत असतात। इथं उपराज्यपाल असं स्टेटमेंट दिलेलं आहे, इथे थोडंसं आपण समजून घेणं आवश्यक आहे। आणि कुठं सांगितलंय याचं स्पष्टीकरण सुद्धा आपण जर बघितलं तर एक लक्षात ठेवा, केंद्रशासित प्रदेशाचा कायदा युनियन टेरिटरीज ऍक्ट 1963 ह्याच्यानुसार जे पॉंडिचेरी आहे याचा सुद्धा देखील राष्ट्रपतीद्वारेच याच्याद्वारेच काय केलं जातं तर तिथल्या मंत्रिमंडळाची नेमणूक केली जाते। आपल्याला माहित आहे, जेवढे केंद्रशासित प्रदेश आहेत याच्यामध्ये 2च केंद्रशासित प्रदेशामध्ये काय आहे तर मंत्रिमंडळ आहे। मग ह्याच्यामध्ये दिल्ली दिले आणि पॉंडिचेरी दिले। 239AA नुसार आणि 239BB नुसार इथे उपराज्यपालाचा काहीही विषय नाही। हे स्टेटमेंट रॉंग आहे, हे स्टेटमेंट बरोबर आहे। पुन्हा इथं सांगितलेलं आहे की पॉंडिचेरीमध्ये मंत्रिमंडळाची कायदेमंडळाप्रती कोणतीही जबाबदारी नाही, ती संकेताद्वारे विकसित होत आहे। हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे मित्रांनो, कारण हा केंद्रशासित प्रदेश आहे, तिथे मंत्रिमंडळ जरी असेल तरी तिथे कायदेमंडळाप्रती त्यांची जबाबदारी नाही, कारण तिथला अधिकार हा तिथल्या प्रमुखाला म्हणजे तिथल्या राष्ट्रपतीला देण्यात आलेला आहे। इथे आपण बघितलं, या बाबतीत सर्व अधिकार राष्ट्रपतीला देण्यात आलेले असतात। 239AA आणि AB यानुसार जर बघितलं तर ह्या तिन्ही स्टेटमेंट मध्ये हे स्टेटमेंट बरोबर आहे आणि हे स्टेटमेंट बरोबर आहे। आपण जर बघितलं तर ह्याच्यामध्ये A आणि C हे म्हणजेच ह्याचं जे उत्तर आहे, म्हणजेच 36 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर A आणि C आहे, हे मात्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे। मित्रांनो, दुसरा जो प्रश्न आहे पॉलिटीचा, तो प्रश्न सुद्धा आपण बघूया। इथे सांगितलंय, खालीलपैकी कोणते विधान आर्टिकल 164च्या अंतर्गत येत नाही असं सांगितलेलं आहे। म्हणजे पहिल्या प्रश्नामध्ये योग्य विचारलंय, दुसऱ्या प्रश्नामध्ये येत नाही आणि इथं स्पेसिफिक कलम 164 सांगितलेलं आहे। आता इथे जर आपण बघितलं, सरळ सरळ 164 कलम आपण बघत असताना मुख्यमंत्र्याची जी नियुक्ती आहे ती राज्यपाल करतील, बरोबर आहे। हे 164 मध्ये सांगितलेलं आहे, हे स्टेटमेंट बरोबर आहे। इतर मंत्र्याची जी नियुक्ती आहे ती राज्यपालाद्वारे होत असते, परंतु मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार होत असते, हे सुद्धा स्टेटमेंट 164 नुसार बरोबर आहे। तिसरं स्टेटमेंट दिलेलं आहे, राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती करतील। मित्रांनो, लक्षात ठेवा, ही मुख्यमंत्र्याच्या नियुक्तीबाबतचं सांगितलेलं आहे आणि राज्यपालाच्या नियुक्तीच्या संदर्भात याच्यासाठी स्पेसिफिक कलम आहे आणि ते कलम इथे जर आपण बघितलं तर संविधानाचा आर्टिकल 155 इथं तुम्हाला सांगितलेलं आहे, ह्या स्टेटमेंटमध्ये राज्यपालाची जी नियुक्ती आहे ती राष्ट्रपती करतील, होय, पण हे 164 मध्ये स्पेसिफिक येत नाही। याच्यासाठी राज्यघटनेतलं कलम आहे 155 कलम आहे, म्हणून हे सरळ सरळ इथे रॉंग येतं, हे लक्षात ठेवा। चौथं स्टेटमेंट आहे, मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेला सामूहिकरित्या जबाबदार आहे, 100% बरोबर आहे। हे तीनही स्टेटमेंट 164 अंतर्गत येतात, पण हे स्टेटमेंट 164 अंतर्गत येत नाही। याच्यासाठी स्पेसिफिक कलम आहे, ते म्हणजे आर्टिकल 155। कारण आयोगाचा जर तुम्ही मागचा ट्रेंड जर बघितला तर आयोगाने या पॉइंटवर नेहमी प्रश्न विचारला 164 पासून। म्हणजे इथं जर आपण बघितलं, राज्यपालाचे स्पेसिफिक कलम, विधानसभेचे स्पेसिफिक कलम, या बाबतीत आयोगानं नेहमी प्रश्न विचारलेला आहे। इथे सरळ सरळ हे तिसरं स्टेटमेंट रॉंग आहे आणि इथं विचारलं तुम्हाला अंतर्गत येत नाही, म्हणून याचं 37व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते सरळ सरळ 3 नंबरचं आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे।
पुढे 38वा प्रश्न आहे. हा सुद्धा प्रश्न मित्रांनो थोडा समजून घेऊ. इथं काय सांगितलंय, खालीलपैकी योग्य अयोग्य कथने ओळखा. म्हणजे इथे योग्यही कोणते आहेत आणि अयोग्यही कुठले आहेत असं विचारलेला प्रश्न आहे. हा मेन्सचा प्रश्न. भारताचा जो त्याग आहे, संघ राज्याच्या लेखाविषयी अहवाल संसदेसमोर सादर करेल. आता बघा, त्यागचा जो अहवाल आहे तो राष्ट्रपतीकडे सादर केला जातो आणि राष्ट्रपती तो अहवाल संसदेकडे मांडत असतात. पण हे जर स्टेटमेंट आपण सरळ सरळ बघितलं तर हे स्टेटमेंट त्या ठिकाणी योग्य आहे, कारण त्यागचा अहवाल राष्ट्रपती मार्फत संसदेकडे जातो. दुसरं स्टेटमेंट इथं जर बघितलं तर त्यागचा राज्याच्या संबंधाचा अहवाल. आता राज्याचा अहवाल हा संसदेपुढे नसतो मांडत, राज्याच्या अहवालाच्या संदर्भात सांगितलेला आहे तो राज्याच्या विधिमंडळासमोर सादर केला जातो. हेही स्टेटमेंट, दोनही स्टेटमेंट हे त्या ठिकाणी बरोबर आहेत. मित्रांनो, ह्याच्यासाठी जर बघितलं, कॅगसाठी स्पेसिफिक कलम आहे 148, पण राज्यघटनेतले हे दोन्ही स्टेटमेंट कोणत्या कलमामध्ये दिलेले आहेत तर ते दिलेले आहेत आर्टिकल 151 मध्ये. आर्टिकल 151 मध्ये स्पेसिफिक सांगितलंय आणि आर्टिकल 151 नुसार काय दिलेले, कॅगचे जे अहवाल आहेत, म्हणजे हे 151 या कलमामध्ये सांगितले कॅगचे जे अहवाल आहेत. इथे 51(1) मध्ये सांगितलंय कॅग आपला अहवाल, त्याचा अहवाल संसदेपुढे राष्ट्रपती मांडतील. म्हणजे कॅग इथे काय करेल, राष्ट्रपतीला सादर करेल आणि ते संसदेच्या प्रत्येक सभागृहापुढे ते मांडतील असं इथं स्पेसिफिक सांगितलेलं आहे. आणि 151(2) नुसार इथं सांगितलंय कॅग आपला जो अहवाल आहे तो राज्याच्या संबंधित असेल तर तो राज्यपालाला सादर करेल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे, राज्यपाल काय करतील तर ह्या ठिकाणी विधिमंडळापुढे ठेवतात. ही दोन्ही स्टेटमेंट जर बघितलं तर ही दोन्ही स्टेटमेंट योग्य आहेत, म्हणून याचं उत्तर 3. या 3 उत्तराकडे आपण जाऊ शकतो, हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, चौथा प्रश्न जो होता तो प्रश्न, खालीलपैकी कोणती संविधान दुरुस्ती मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. महत्वाचा मुद्दा आहे, मूलभूत कर्तव्याशी संबंधित. आता ही फंडामेंटल ड्युटीशी संबंधित दिलेला आहे हे प्रश्न आहे. आता इथं घटना दुरुस्ती दिलेली आहे, तर आपण बघितलं की प्रत्येक घटना दुरुस्तींवर अनेक वेळा प्रश्न विचारला जातो. आता आपले जे विद्यार्थी मेन्सला होते, मी प्रत्येक वेळी घटना दुरुस्त्या तुमच्या पाठ करून घेतल्या होत्या. हा प्रश्न नक्कीच सोपा आहे, पण हा समजून घेणं आवश्यक आहे की नेमका प्रश्न कसा विचारलेला आहे. इथे जर बघितलं तर खालीलपैकी संविधान दुरुस्ती मूलभूत कर्तव्य, इथं विचारलं हे सगळ्या अमेंडमेंट्स आहेत, पण मूलभूत कर्तव्याशी संबंधित कुठलं आहे. आपल्याला एक गोष्ट माहित पाहिजे की हे जे मूलभूत कर्तव्य आहे हे राज्यघटनेमध्ये कसे टाकले तर 42व्या घटना दुरुस्तीने टाकलेले. 42व्या घटना दुरुस्तीला स्वर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार या मूलभूत कर्तव्याचा राज्यघटनेत समावेश झालेला आहे. त्याच्यासाठी राज्यघटनेत कलम आहे आर्टिकल 51A. त्यासाठी कलम आहे आर्टिकल 51A नावाचं. मित्रांनो, सरळ सरळ मूलभूत कर्तव्याशी संबंधितच ही घटना दुरुस्ती येते. दुसरं इथं सांगितलंय 44व्या घटना दुरुस्तीचा आणि मूलभूत कर्तव्याचा कुठलाही संबंध नाहीये, हे त्याच्यामध्ये येत नाही. पुढे बघितलं 84वी घटना दुरुस्ती. मित्रांनो, ह्याच्यासाठी सुद्धा 84चा सुद्धा संबंध तिथे येत नाही. इथे आपण बघितलं 86वी घटना दुरुस्ती, आणि 86वी जी घटना दुरुस्ती आहे ही अतिशय महत्वाची घटना दुरुस्ती आहे. 86व्या घटना दुरुस्तीमध्ये 3 तरतुदी टाकण्यात आलेल्या आहेत. आर्टिकल 21A, आर्टिकल 45 आणि आर्टिकल 51A हे शिक्षणाच्या संबंधित आहे. प्राथमिक शिक्षण हा फंडामेंटल राईट दिलेला आहे. त्याच्यानंतर मार्गदर्शक तत्व दिलेले आहे आणि पालकांचं सुद्धा कर्तव्य, बरोबर, पालकांचं सुद्धा कर्तव्य 14 वर्षाचं होईपर्यंत त्या ठिकाणी दिलेलं आहे. ही त्याच्यामधली महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे 86व्या घटना दुरुस्तीमध्ये आर्टिकल 21A, 45 आणि 51A असे 3 बदल आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणून सरळ सरळ मूलभूत कर्तव्याशी संबंधित जर कुठल्या घटना दुरुस्त्या असतील तर 42वी आणि 86वी अ आणि ड यांचं उत्तर 3 अशा उत्तरापर्यंत आपण जाऊ शकतो. पुढे मित्रांनो, एक प्रश्न आहे आर्टिकल 20 संदर्भात हा प्रश्न आहे. आता या प्रश्नाशी संबंधित आपल्याला माहिती आहे फंडामेंटल राईट्सशी संबंधित हा प्रश्न आहे. आता इथं काय विचारलंय, इथं सांगितलंय की अपराधाच्या दोष सिद्धीबाबत संरक्षणाच्या संबंधी योग्य विधानं इथं विचारलेली आहेत. आता या बाबतीत जर आपण बघितलं, इथं सरळ सरळ आहे. आपल्याला माहिती आहे नो डबल जेपर्डी. इथं सरळ सरळ डबल जेपर्डी आहे. एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवला जाणार नाही आणि तिला शिक्षा सुद्धा दिली जाणार नाही. आपल्याला माहिती आहे आर्टिकल 20
आपली राज्यघटना अपराध्याला सुद्धा संरक्षण देते. इथं सरळ सरळ सांगितलंय त्याच्यावर एकदाच खटला चालवला जाईल आणि शिक्षा सुद्धा एकदाच दिली जाईल. हे स्टेटमेंट बरोबर आहे मित्रांनो. दुसरं स्टेटमेंट इथं सांगितलंय कोणत्याही अपराधाचा आरोप असलेला व्यक्ती स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही. सेल्फ इन्क्रिमिनेशन, नो सेल्फ इन्क्रिमिनेशन. बरोबर आहे. इथं सांगितलंय स्वतः विरुद्ध साक्षीदाराचं त्या ठिकाणी सक्ती केली जाणार नाही असं तिथं स्टेटमेंट आहे. बरोबर आहे. हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. आणि तिसरं सांगितलंय की जे कृत्य अपराध असल्याचा दोषारोप करण्यात आला असेल ते कृत्य एखाद्या व्यक्तीने करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्यांचा त्यामुळे भंग झाल्याखेरीज अशा कोणत्याही अपराधाबद्दल ती व्यक्ती दोषी ठरवली जाणार नाही. तसेच तो अपराध करण्यावेळी अंमलात असलेल्या कायद्याखाली जी शिक्षा करता आली असती त्यापेक्षा जास्त शिक्षेस ती पात्र ठरणार नाही किंवा कमी शिक्षेस पात्र ठरणार नाही. हे स्टेटमेंट जर वाचलं आपण थोडंसं समजून घ्या. हे एवढं 4 ओळीचं स्टेटमेंट तुमचा वेळ जावा ह्यासाठी गेलंय, पण ह्याच्यातलं लॉजिक आपण समजून घेतलं पाहिजे. इथे सरळ सरळ जे कृत्य अपराध असल्याच्या दोषारोप करण्यात आला असेल ते कृत्य एखाद्या व्यक्तीने अंमलात असलेल्या कायद्या, इथं सांगितलंय एखादा गुन्हा घडला त्यावेळी जो कायदा आहे त्याच कायद्याने त्याला शिक्षा दिली जाईल. नवीन इथं सांगितलंय अपराध करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या जी शिक्षा करता आली असती त्यापेक्षा जास्त शिक्षेस पात्र ठरणार. बरोबर आहे. त्यानं गुन्हा केला तेव्हा जी शिक्षा होती तीच शिक्षा दिली जाईल. त्याला कायद्यापेक्षा जास्त शिक्षा दिली जाणार नाही असं इथं दिलेलं आहे किंवा कमी शिक्षेस तो पात्र ठरणार नाही. आता कसं आहे मित्रांनो, हे जे स्टेटमेंट आहे या स्टेटमेंट नुसार आपण इथं जर बघितलं आता ह्याचं उत्तर आयोग काय देतं ते आपल्याला बघावं लागेल. या बाबतीत आपण हे दोन्ही स्टेटमेंट त्या ठिकाणी बरोबर येतात. इथं सरळ सरळ म्हणजे हे ऑप्शन जातं वरीलपैकी सर्व आणि ए आणि सी हे सुद्धा ऑप्शन त्या ठिकाणी हे होतं. मित्रांनो एक तर उत्तर ह्याचं 1 येऊ शकतं, नाही त्याचं उत्तर 4 येऊ शकतं. या स्टेटमेंटचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केलेला असेल, व्यवस्थित जर बघितलं तर ह्याचं उत्तर नेमकं आयोग काय देतं सरळ सरळ जर आपण त्या ठिकाणी बघितलं तर ह्याचं वरीलपैकी सर्व ही शक्यता वाटू शकते. पण या शब्दामध्ये जर आपण अनेक वेळा जर बघितलं तर थोडंसं तिथं फिरवलेलं आहे. या बाबतीत आयोग काय उत्तर देतं ते आपल्याला पाहावं लागणार आहे. अजून एक प्रश्न मित्रांनो असा विचारलेला आहे की मोठ्या संख्येनं आदिवासी लोकसंख्या असलेल्या राज्यातील मंत्रिमंडळाला आदिवासी व्यवहारासाठी एक मंत्री समाविष्ट करण्याचे अनिवार्य करण्यात आले आहे ते राज्य कोणते? आपल्याला माहितीये जिथं जिथं एसटी समाज जास्त आहे तिथे एक आदिवासी मंत्री राज्यपालांना अधिकार दिला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला इथं तुम्ही सगळे राज्य बघितले तर महाराष्ट्र मित्रांनो नाहीच आहे. महाराष्ट्रात सेपरेट आपण आदिवासी मंत्री त्याचा विषयच नाही. आपण आता खूप वेळा आता मुख्य परीक्षेला बघितलं असेल या ठिकाणी महाराष्ट्र त्याच्यामध्ये नाहीच आहे. हे आपण सरळ सरळ लॉजिकली हे सांगू शकतो. पुढे तामिळनाडू आहे, ओरिसा, मध्य प्रदेश, बिहार आणि पंजाब. आता ह्याच्यामध्ये हा प्रश्न त्यांनी का विचारला असेल तर ह्याचं काही करंट रिलेटेड कनेक्शन आहे मित्रांनो. इथं जर आपण बघितलं तर यामध्ये महाराष्ट्र नाही म्हणजे इथे ऑप्शन मध्ये जर आपण गेलो तर हे 2 ऑप्शन गेले ऑलरेडी. सरळ सरळ सांगितलंय म्हणजे ह्या दोघांपैकी एक उत्तर आहे. आता इथं सी, डी आणि ई ह्याच्यामध्ये आता आपल्याला या तिघांमध्ये एक राज्य स्पेसिफिक माहित आहे आणि त्या राज्याचं नाव आहे बिहार. बिहारमध्ये आदिवासी समुदाय थोडासा आहे आणि बिहारमध्ये एक मंत्री त्याचा त्या ठिकाणी लक्षात ठेवा आहे. इथं या दोघांमध्ये जर बघितलं तर इथंही बिहार येतं, इथंही बिहार येतं. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणलं तर ओरिसा आणि मध्य प्रदेश हे 2 येतात. तमिळनाडू ह्याच्यामध्ये येत नाही, लक्षात ठेवा. म्हणून या ठिकाणी जर आपण बघितलं तर सरळ सरळ सी, डी, ई याचं उत्तर हे आहे. या उत्तराकडे आपण जाऊ शकतो. तमिळनाडू त्याच्यामध्ये येऊ शकत नाही हे लक्षात ठेवा. म्हणून लॉजिकली आपण या उत्तरापर्यंत तिथं जाऊ शकतो. पुढे मित्रांनो इथं दिलंय आर्टिकल 19 अंतर्गत कशाची हमी दिलेली आहे. आता आर्टिकल 19 अंतर्गत 6 मूलभूत हक्क दिलेले आहेत. आपल्याला माहित आहे की सगळ्यात पहिले भाषण करा, नंतर सभा घ्या, विनाशस्त्र एकत्र या. विनाशस्त्रा तुम्ही जर हा सगळा प्रश्न जर बघितला मित्रांनो यामध्ये बघा घटनेच्या आर्टिकल 19 अंतर्गत खालीलपैकी कशाची हमी दिलेली नाही म्हणतंय. प्रश्न बघा नीट इथं फिरवला आहे. कशाची दिलेली आहे नाही. तुम्ही 4ही स्टेटमेंट बघा, 4ही आपल्याला बरोबर वाटतात. पण इथं नीट लक्षात ठेवा इथं भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्य तर फेमसच आहे 100%. हा अधिकार दिलेला आहे आर्टिकल 19 अंतर्गत. पुढची महत्वाची गोष्ट सांगितली शांततेत आणि शस्त्रासह. शस्त्र घेऊन एकत्र यायचंय अजिबात नाही. दिस इज रॉंग.
शस्त्राशिवाय विनाशस्त्र हा शब्द आहे, इथं शस्त्रासह दिले म्हणून हे रॉंग आहे. लक्षात आलं का? दुसरं स्टेटमेंट म्हणून शब्दाकडे पाहणं आवश्यक आहे. इथे सरळ सरळ सांगितलंय शांततेत शस्त्रासह, हे रॉंग आहे. एकत्र येण्याचा अधिकार आहे, बरोबर आहे, सगळे आपण एकत्र येऊ शकतो, पण इथं सांगितलंय शस्त्रासह नाही, शस्त्राशिवाय आहे. सरळ सरळ ह्याचं उत्तर 2 आहे मित्रांनो. बाकी आपण संघटना आपण करू शकतो, हे दोन्ही पण आहे. कुठेही फिरण्याचा अधिकार आहे, हे सर्व त्या ठिकाणी आर्टिकल 19 अंतर्गत येतात, आपल्याला माहिती आहे. म्हणून इथं एका शब्दामुळे याचं उत्तर ह्या ठिकाणी हे जातं. कोणती हमी दिलेली नाही, तर याचं उत्तर 2 हे 100% आपण इथे जाऊ शकतो. ही त्याच्यामधली महत्वाची गोष्ट आहे. पुढे मित्रांनो, आता समित्या दिल्या आपल्याला माहित आहे, आणि या समित्यांच्या जोड्या लावायला उत्तरं दिलेली आहेत. इथे जर आपण बघितलं राज्यघटनेमध्ये बघा 15 प्रश्न टोटल. आता या समित्यांमध्ये जर बघितलं आपण, मी काही गोष्टी शिकवताना मला लॉजिक सांगितल्या होत्या. जिथं जिथं मूलभूत हक्क दिलाय, मूलभूत हक्काचा विषय सरदार वल्लभभाई पटेल आहे. वित्त व स्टाफ, आता मला सांगा अध्यक्षच राजेंद्र प्रसाद होते, स्टाफ कोणाच्या हातात असणार आहे? हे राजेंद्र प्रसादाचा विषय आहे, बरोबर? ठीक आहे. मग इथं जर तुम्ही म्हणला तर सीचं उत्तर 1. हे बघा C1 इथे, C1 इथे. त्याच्यानंतर B2, हे B2 इथे स्टेटमेंट 3 तो सरळ. आणि इथं सांगितलं की संघराज्य म्हणजे पंडित जवाहरलाल, जिथं जिथं संघराज्य हा शब्द नेहरू आपण बोललो होतो, आणि सुकाणू समिती ही मुंशी. सरळ प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. ह्याचं उत्तर जर बघितलं तर आपण 3 उत्तर येतं, हे त्याच्यामध्ये महत्वाचं पॉईंट आहे. पुढे बघा, खालीलपैकी योग्य कथन विचारलेलं आहे तुम्हाला या स्टेटमेंटमध्ये. ह्या प्रश्नामध्ये विधानसभेचा अध्यक्ष उपाध्यक्ष, बघा इथं विचारलंय खालीलपैकी योग्य कथने ओळखा, असा प्रश्न आहे. आणि या प्रश्नामध्ये सांगितलंय विधानसभेचा जो अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून पद धारण करणारा सदस्य विधानसभेच्या त्यावेळेच्या सर्व सदस्यांचा बहुमताने पारित झालेल्या विधानसभेच्या ठरावाद्वारे त्याच्या पदावरून दूर केलं जाऊ शकतं. इथं सरळ सांगितलंय विधानसभेचा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष त्याला पदावरून दूर कसं केलं जातं, तर सरळ विधानसभेचा ठराव, आणि तो पण कसा झाला पाहिजे? बहुमतानं झाला पाहिजे. मित्रांनो, हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्याचं कारण आपण इथं जर बघितलं राज्यघटनेतलं आर्टिकल 179C, लक्षात ठेवा, हे स्टेटमेंट आर्टिकल 179C मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे विधानसभेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाला जर पदावरून काढायचं असेल तर ती विधानसभा असा ठराव बहुमतानं मंजूर करेल. इथं स्टेटमेंट त्या ठिकाणी बरोबर आहे. इथं पुन्हा त्याच कलमाचा संदर्भ दिलेला आहे प्रश्नामध्ये. या असणारा कोणताही ठराव तो मांडण्याचा उद्देश असल्याबद्दल निदान 14 दिवसांची पूर्व नोटीस देण्यात आल्याखेरीज, बरोबर आहे, जर तुम्हाला विधानसभेच्या अध्यक्षाला उपाध्यक्षाला काढायचं असेल असा ठराव त्या सभागृहामध्ये 14 दिवसाची पूर्व नोटीस देऊन मांडावा लागतो. यस, हे दोन्ही स्टेटमेंट हे बरोबर आहेत. इथे 179C नुसार हे स्टेटमेंट सुद्धा 100% बरोबर आहे. म्हणजे दोन्ही स्टेटमेंट मित्रांनो इथे बरोबर येतात. आपल्याला योग्य विचारले तर यांचं उत्तर 3 येतं हे, आणि हे दोन्ही 179C मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे बघा मित्रांनो, इथे दिलेलं आहे संविधानाच्या प्रारंभीच्या नागरिकत्वाबाबत खालीलपैकी योग्य विधानं ओळखा, असं सांगितलंय. आपलं जे राज्यघटना आहे म्हणजे आपलं संविधान आहे 26 जानेवारी 1950 ला लागू झालं. त्यामुळेच या देशाचा नागरिक कोण होतं याच्याबद्दल हा स्टेटमेंट विचारलेला आहे. तिथे सांगितलं संविधानाच्या प्रारंभी म्हणजे आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे ते कधी लागू झालं तर 26 जानेवारी 1950. भारताच्या राज्यक्षेत्रात त्या व्यक्तीचा अधिवास आहे. अधिवास म्हणजे डोमेसाईल, आणि इथं जी भारताच्या राज्यक्षेत्रात बरोबर आहे जन्मतत्वाद्वारे आपल्याला माहिती आहे जन्मतत्वाद्वारे भारतात जन्मले त्याला नागरिकत्व मिळणार आहे. जिच्या माता पित्यापैकी कोणतीही जर इकडे जन्मले असत तेही बघितलं आपण. इथं सांगितलंय प्रारंभाच्या लगतपूर्वी किमान 7, मित्रांनो 7 नाही, इथं 5 वर्षे. पुन्हा एकदा नीट बघा, तिथं 7 नाही, नागरिकत्व या टॉपिक मध्ये 7 वर्ष असं नाही, 5 वर्ष तो भारताच्या राज्यक्षेत्रातला निवासी पाहिजे. बरोबर, किती काय पाहिजे? निवासी. म्हणून इथं जर आपण बघितलं तर हे 7 म्हणजे हे स्टेटमेंट त्या ठिकाणी रॉंग येतं. योग्य कथन तुम्हाला विचारायचे आहे. मग इथे आपण पहिल्या उत्तरापर्यंत त्या ठिकाणी जाऊ शकतो. ही गोष्ट त्याच्या ठिकाणी लक्षात ठेवा. म्हणजे आयोग कुठं कुठं फिरवतोय मेन्सला इथं तुम्ही बघा. 5 आहे तो दिले 7, तिथं शस्त्रास्त्र अशा छोट्या छोट्या शब्दाकडे लक्ष देणं थोडंसं आवश्यक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, महाराष्ट्राचे पंचायत राज समित्या
आता पंचायत राजवर हा प्रश्न त्यांनी विचारलाय. अतिशय सोपा प्रश्न आहे. तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राचं पंचायत, देशाचं पंचायत राज बळवंतराव मेहता समितीच्या आधारावर आहे. महाराष्ट्राचं पंचायत राज वसंतराव नाईक समितीच्या आधारावर आहे. आणि ही पहिली आहे महाराष्ट्र 1 मे 1960. त्या दिवशी आपण इथं बघितलं. आणि पहिली महाराष्ट्राची समिती वसंतराव नाईकांची समिती आहे. महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री असणारे वसंतराव नाईक. वसंतराव नाईकांची समिती आपण जर बघितलं इथं तर 26 जून 1960 ला स्थापन झालेली आहे. अचूक कोण येतं, अचूक दोन म्हणजे ह्या दोन कटले. चला पुढे अशोक मेहता 77 ची समिती आहे आपल्याला माहिती आहे बरोबर. पण 77 ची समिती म्हणलं ब1 म्हणजे इथं ब1 दोन्ही ठिकाणी ब1 येतं. त्याच्यानंतर बोंगेरवाल समिती एक आहे आणि बीबी पाटील समिती आहे. बीबी पाटील समिती 84 ची समिती आहे. ड3 म्हणजे ह्याचं उत्तर 4 येतं मित्रांनो, हे लक्षात ठेवा. पुन्हा एकदा इथं बीबी पाटील आणि बोंगेरवाल समिती 1970 ची आहे. तर ह्याचं उत्तर सरळ उत्तर क्रमांक 4 हे येतं. पंचायत राजच्या समित्या आहेत आपल्याला माहिती आहे. टोटल समित्या 9 आहेत. केंद्राच्या 5, राज्याच्या 4 अशा ह्या समित्या त्या ठिकाणी आहेत. आणि त्या समित्या कधी स्थापन झाल्या या संदर्भात तुम्हाला आपल्या नोट्स मध्ये सुद्धा ह्याच्यातले जवळपास 80% प्रश्न तुम्हाला जशाच तसे सापडतील ते लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे बघा मित्रांनो, 73वी घटनादुरुस्ती आपल्याला माहिती आहे. 73वी ची घटनादुरुस्ती आहे. 73 आणि 74 घटनादुरुस्ती पंचायत राजशी संबंधित आहे. आता या घटनादुरुस्तीमध्ये कोणत्या तरतुदी आहेत अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. इथे सरळ सांगितलंय की आपल्याला माहिती आहे की या घटनादुरुस्तीनं पंचायत राजला घटनात्मक दर्जा दिलेला आहे. त्याच्या संबंधी हे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे गावामध्ये किंवा गावाच्या समूहामध्ये ग्रामसभेचं आयोजन करणं. आता इथं सरळ 1992 ही घटनादुरुस्ती. इथे सरळ ग्रामपंचायत बरोबर आहे. गाव, तालुका, जिल्हा पातळी पंचायत राज संस्था ही तिथे जमीन आहेच, गीत आहेच, त्याचा काही विषयच आहे. पंचायत राजसाठीच ही घटनादुरुस्ती केलेली आहे 73 मे आणि 74 मे. ग्रामसभेला अधिकार आणि कार्य. 1 मिनिट, हे महत्वाचा विषय हा स्टेटमेंट. ग्रामसभेला अधिकार आणि कार्य. ग्रामसभेला अधिकार देण्याचा अधिकार या संबंधी राज्य सरकारला आहे मित्रांनो. आणि इथं दिलंय कार्य बहाल कोण करतं, पंचायत राज नाही करीत. इथं लक्षात ठेवा. इथं जर बघितलं नेमके कोणते अधिकार आणि कार्य द्यायची हे ठरवण्याचा अधिकार राज्य विधिमंडळाला आहे, घटनादुरुस्तीमध्ये दिलेलं नाही. हे स्टेटमेंट त्याच्यामध्ये रॉंग येतं. आणि निवडणुका लढवण्यासाठी किमान वय 21 वर्ष. इथं जर तुम्ही सगळं बघितलं तर हेही स्टेटमेंट बरोबर आहे. फक्त इथं गावामध्ये ग्रामसभेचं आयोजन करणं हे याच्यात आहे. पण या ग्रामसभेला अधिकार आणि कार्य याच्या संदर्भात त्याच्यामध्ये विधिमंडळाला अधिकार आहे. या घटनादुरुस्तीमध्ये कोणाला अधिकार आहे, विधिमंडळाला. या घटनादुरुस्तीनं हे कार्य अधिकार दिलेले नाहीत, बहाल केले नाहीत. हे स्टेटमेंट रॉंग येतं. ए, बी आणि डी त्याचं उत्तर जर बघितलं आपण तर ह्या 3 उत्तराकडे आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो मित्रांनो. हे त्याच्यामध्ये समजून घेणं खूप आवश्यक आहे. हा एक प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या राज्य विधानसभेमध्ये एसटी साठी आरक्षित जागा नाहीत असा प्रश्न आहे बरं का. हा लक्षात ठेवा. एसटी साठी आरक्षित जागा नाहीत असा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न पॉलिटीचा करंट रिलेटेड प्रश्न आहे. आता 2025चा करंट रिलेटेड प्रश्न आहे. तुम्हाला हा पण सांगतो मी नेमका हा प्रश्न त्यांनी का विचारला जरा नीट समजून घ्या. खालीलपैकी कोणते राज्य विधानसभा अनुसूचित, इथं तुम्ही जर 4ही राज्य वाचले तर या 4ही राज्यामध्ये इथे सरळ पंजाबमध्ये इथं एसटीचा काही संबंध नाही. एसटी साठी पंजाबच्या विधानसभेत 0 जागा आहेत, 0. आणि त्याच्यानंतर युपी मध्ये 2 जागा आहेत मित्रांनो. तमिळनाडूमध्ये सुद्धा जागा आहे. गोव्यामध्ये लक्षात ठेवा. हा जो त्यांनी प्रश्न विचारला करंट रिलेटेड प्रश्न विचारला. गोव्यामध्ये 0 जागा होत्या. पण गोव्यामध्ये एसटी साठी जागा ठेवण्याच्या संदर्भात ठराव मंजूर झालेला आहे आणि त्या ठरावाची अंमलबजावणी झालेली नाही. आता ह्याचं उत्तर आयोग काय देते ते बघावं लागणार आहे. पण याच्यामध्ये पंजाब 100%, ब आणि ड अजून पंजाबमध्ये म्हणजे पंजाब आपण इथं जर बघितलं तर गोव्यामध्ये एसटी साठी जागा नाहीये. पण एसटी साठी जागा देण्यासंदर्भात ठराव मंजूर झालेला आहे. पण त्याची अंमलबजावणी अजून झालेली नाही. म्हणून आजपर्यंत आजच्या लेवलला ह्याचं उत्तर ब आणि ड हे बरोबर. आता ह्याच्यामध्ये आयोग काय बदल करतं हे पण गोव्याच्या संदर्भातला हा चालू घडामोडीचा विषय आहे. एसटी साठी तिथं जागा देण्याच्या संदर्भात ठराव मंजूर केला होता 2025चा विषय. आणि म्हणून हा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. म्हणून ह्या जर प्रश्नाकडे आपण बघितलं तर ब आणि ड याकडे आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. ही त्याच्यामधली महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर मित्रांनो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या जोड्या लावा या संदर्भात हा विषय दिलेला आहे. इथे जर आपण बघितलं शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील
इथे बघितलं आपण. त्याच्यानंतर मनोहर जोशी, सुधाकर नाईक. बरोबर. आता इथे जर आपण बघितलं तर मनोहर जोशींचा जो कालखंड होता तो सरळ 1995 ते 1999 नंतर नारायणराव राणे होते. बरोबर. आता सी मध्ये जर म्हणलं तर C4 मध्ये म्हणजे हे गेलं. ठीक आहे. शंकरराव चव्हाणांचा कालावधी. आता शंकरराव चव्हाणांचा कालावधी हा 1975 ते 1977 हा कालावधी शंकरराव चव्हाणांचा होता. इथे जर आपण बघितलं तर थोडंसं नीट लक्षात ठेवा हा कालावधी. त्याच्यानंतर वसंतदादा पाटील यांचा जो कालावधी आहे तो कालावधी आपण बघितलं तर 77 ते 78 एक वर्ष ते होते. 78ला पुलतचं सरकार स्थापन झालं होतं. वसंतदादा पाटलांचं सरकार पाडून शरद पवार त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाले होते. पण हे आहे. आणि सुधाकरराव नाईक यांच्या बाबतीत सुद्धा जर आपण बघितलं तर हा जो विषय होता तर इथे लक्षात ठेवा 1991 आणि 93 असा त्याच्यामधला विषय. मग याचं उत्तर जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी उत्तर क्रमांक 2 इथं आपण जाऊ शकतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांचा कार्यकाल सरळ दिलेला आहे. आणि हे आपल्याला त्या ठिकाणी बऱ्याच अंशी माहीत असणारे फॅक्च्युअल प्रश्न आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी समजला पाहिजे. ठीक आहे. शेवटच्या प्रश्नाकडे मित्रांनो जाऊ. इथं दिले बघा. हा प्रश्न सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. भारतीय संविधानातील कोणतं कलम राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क निलंबित करण्याशी संबंधित आहे? आता आणीबाणीच्या संदर्भात तुम्ही जर नुसतं ऑप्शन वरून गेलात तरी उत्तर येतं. आणीबाणी 3 प्रकारच्या असतात. इथं जर तुम्ही बघितलं 352, 356 आणि 360. 352 राष्ट्रीय आणीबाणी, राष्ट्रपती राजवट 356 आणि वित्तीय आणीबाणी 360. मी कालच वर्गामध्ये याच्या संदर्भात 358 आणि 359 याचा डिफरन्स डिस्कस केलेला होता कालच. इथं सरळ हे राष्ट्रीय आणीबाणी, राष्ट्रपती राजवट आणि हे आहे वित्तीय आणीबाणी. ह्या तिघांचा संबंधच येत नाही. तुम्हाला 359 माहित नसलं तरी उत्तर येतं. पण नीट लक्षात ठेवा 358 आणि 359 दोन्ही कलम महत्वाचे. 359 सांगतं जर राष्ट्रीय आणीबाणी लागली आणि युद्ध आणि परकीय आक्रमणानुसार राष्ट्रीय आणीबाणी लागली तर आर्टिकल 19 तिथं सांगितलं रद्द होत. आणि 359 सांगतं 20 आणि 21 कलम 20 आणि 21 हे 2 कलम सोडून बाकी सगळे मूलभूत हक्क रद्द होतात. फंडामेंटल राईट रद्द होण्यासाठी लक्षात ठेवा ज्यावेळेस राष्ट्रीय आणीबाणी लागते त्या काळात मूलभूत हक्क निलंबित करण्याशी संबंधित जर कुठलं कलम असेल तर त्या कलमाचं नाव आहे 359. सरळ मित्रांनो त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. नक्कीच आपण प्रयत्न केला आहे मित्रांनो. पण शेवटी आयोगाचे उत्तर त्या ठिकाणी महत्वाचे. 1-2 प्रश्नाच्या संदर्भात आपल्याला डाऊट आहे तिथे आयोगाचं उत्तर अंतिम असेल. पण आपण त्या ठिकाणी संभाव्य उत्तर कुठले असू शकतात या संदर्भात एक आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला काही अडचण असेल किंवा प्रॉब्लेम असेल तर आपण कमेंट करू शकता किंवा आमच्या हेल्पलाईनला संपर्क करू शकता. धन्यवाद.